नमस्कार मित्रांनो, स्वप्नील गाठोड सर एक्सेटो अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर मी राजकुमार चव्हाण आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 108 पदांची येथे भरती काढण्यात आलेली आहे। याच्यासाठी शिक्षण पात्रता जी आहे ती केवळ येथे फक्त 10वी लागणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास झालेले असाल तर तुम्ही हा भरतीचा फॉर्म भरू शकता। मित्रांनो, याच्यासाठी वयोमर्यादा जी ठेवलेली आहे यांनी ती आहे 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत। तुमचं जे वय आहे ते 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असायला पाहिजे। तसेच नेहमीप्रमाणे SC आणि ST ला इथे 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे, तर OBC ला इथे 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, नोकरीचं ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारतभर आहे। संपूर्ण भारतामधून इथे फॉर्म भरला जाणार आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे मित्रांनो 21 ऑक्टोबर 2024 आणि तुमची जी परीक्षा राहणार आहे ती राहणार आहे 21 नोव्हेंबरला। तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा। त्याआधी जाणून घ्या तुम्हाला पगार किती मिळणार आहे। तर पगार तुम्हाला 35,000 रुपये येथे मिळणार आहे। तर चला तर मग ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मित्रांनो, या वेबसाईटची डायरेक्ट लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट वेबसाईटवर व्हिजिट करू शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर बघा, तुम्हाला या वेबसाईटचं जे होम पेज आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दिसेल। इथे तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशनचं एक पेज ओपन होईल। याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा जो ईमेल ID आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे। याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याजवळ तुमची जे मार्कशीट आहे त्याच्यावरचंच नाव इथे टाका, कारण तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला जाल त्यावेळेस जेव्हा हे व्हेरीफाय करतील त्यावेळेस त्याच्यामध्ये काही जर त्रुटी आढळून आल्यास तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो। याच्यामध्ये स्ट्रिक्टली वॉर्निंग यांनी येथे दिलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला बघा, वरच्या बॉक्समध्ये 1 नंबरच्या बॉक्समध्ये तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली जो एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये आणखी एक वेळ परत तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर वडिलांचं नाव आणि त्याच्यानंतर तुमचं जे सरनेम आहे ते इथे टाकून घ्या। तुमच्या वडिलांचं नाव पुन्हा इथे टाका आणि तुमचं जे सरनेम आहे ते पण इथे पुन्हा टाकायचं आहे आणि ते कन्फर्म करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तो कन्फर्म करून घ्यायचा आहे, म्हणजे आणखी एक वेळ तुम्हाला इथे परत टाकावा लागणार आहे मोबाईल नंबर। त्याच्यानंतर तुमचा आणखी कोणता अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो तुम्ही इथे टाकू शकता, अन्यथा तुम्ही हे जे फील्ड आहे हे सोडू शकता। त्याच्यानंतर तुमची जे ईमेल ID आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर जे ईमेल IDचं डोमेन नेम असते जसं @gmail.com ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली सिक्युरिटी कोड आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला बघा, इथे तुमचा जो फोटो आहे तो इथे अपलोड करायचा आहे आणि तुमची जे सही आहे ते इथे अपलोड करायची आहे। याच्यासाठी यांनी फोटो आणि सहीसाठी एक गाईडलाईन दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। त्यानुसारच तुमचा जो फोटो आहे तो इथे अपलोड करा आणि तुमची जी सही आहे ते इथे अपलोड करा। जर तुम्ही त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण करत नसेल तर तुमचा जो फोटो आहे आणि तुमची जी सही आहे ते इथे अपलोड होणार नाही। म्हणून गाईडलाईनला फॉलो करूनच तुम्ही तुमचा फोटो जो आहे आणि तुमची जी सही आहे ते इथे अपलोड करा। त्याच्यानंतर तुम्हाला या दोन्ही बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपण डिटेल्स या पेजवरती जाणार आहे। इथे आपल्याला यांनी जे डिटेल्स मागितलेली आहे, जी माहिती मागितलेली आहे, त्या माहिती मागितलेल्याप्रमाणे आपल्याला इथे माहिती इथे द्यायची आहे। याच्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी जे आपलं रिजनल ऑफिस आहे ते सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं जे एक्झाम सेंटर आहे ते इथे निवडायचं आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाम कुठे द्यायची आहे। त्याच्यानंतर तुमची जे कास्ट आहे ते इथे निवडायची आहे। याच्यामध्ये बघा, एक पॉपअप यांनी इथे दिलेला आहे। कास्टवर क्लिक केल्यानंतर इथे हा जो पॉपअप दिलेला आहे यांनी हा याच्यासाठी दिलेला आहे का ही जी माहिती तुम्ही एक वेळा दिली की त्याच्यानंतर ही पुन्हा जी आहे अपडेट होणार नाही आहे, म्हणून तुम्ही एकच वेळा चांगल्या प्रकारे माहिती भरा। याच्यानंतर यांनी इथे विचारलेलं आहे की तुम्ही अपंग आहेत का। जर तुम्ही अपंग असेल तर इथे यस करा, किंवा मग तुम्ही जर अपंग नसाल तर तुम्ही नो करा। याच्यानंतर तुम्ही तुमचं जे अपंगत्वाचं जे ऑप्शन आहे तेथे जर नो केलं, म्हणजे तुम्ही अपंग नाही आहात, ते जर सिलेक्ट केलं असेल तर जे बाकीचे ऑप्शन आहे अपंगत्वाच्या संबंधित ते जेवढे काही ऑप्शन आहेत ते सगळे ऑफ होऊन जातील इथे।
त्याच्यानंतर खाली विचारलेलं आहे की तुम्ही RPWD कायदा 2016च्या कलम 2च्या व्याख्येत समाविष्ट असलेल्या आणि उक्त अधिनियमाच्या कलम 2 मध्ये समाविष्ट नसलेल्या आणि लिहिण्यात अडचण येत असलेल्या निर्दिष्ट अपंग व्यक्ती आहात का? येथे तुम्हाला खरंच जर अडचण येत असेल तर तुम्ही इथे हो करू शकता, जर नाही येत असेल तर तुम्ही इथे नो करू शकता. त्याच्यानंतर खाली एक महिलांसाठी ऑप्शन आहे. येथे विचारलेलं आहे की तुम्ही विधवा घटस्फोटित स्त्रिया, न्यायिकदृष्ट्या त्यांच्या पतीपासून विभक्त झालेल्या आणि पुनर्विवाह स्त्रिया अंतर्गत सूट शोधत आहात का? हे येथे विचारलेलं आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये सूट हवी असेल तर तुम्ही याच्यासाठी हो करू शकता. जर तुमचा डिवोर्स वगैरे झाला असेल तर तुम्ही येथे हो करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही ज्या धर्माचे आहात तो धर्म इथे निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही अल्पसंख्याक आहात का ते इथे टाकायचं आहे, हो किंवा नाही. त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का तुमचं ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर विचारलेलं आहे की तुम्ही माजी सैनिक आहात का, असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. त्याच्यानंतर विचारलेलं आहे तुम्ही अपंग माजी सैनिक आहात का. तुम्ही जर सैनिक असाल आणि अपंग असाल तर तुम्ही इथे हो करू शकता, अन्यथा नाही करू शकता. त्याच्यानंतर विचारलं आहे की तुम्ही कारवाईत मारले गेलेल्या सेवेतील व्यक्तींवर अवलंबून आहात का. असेल तर येथे होय करायचं, नसेल तर नाही करायचं. त्याच्यानंतर विचारलेलं आहे की तुम्ही ज्या राज्यातून अर्ज केलेला आहे त्या राज्याचे तुम्ही रहिवासी आहात का. असेल तर इथे होय करायचं, नसेल तर नाही करायचं. याच्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल द्यायची आहे. पर्सनल डिटेलमध्ये सर्वात आधी तुम्हाला तुमची जे जन्मतारीख आहे ते इथे सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी जन्मतारीख आहे इथे निवडा. निवड झाल्यानंतर तुमचं जे वय आहे ते तुम्हाला इथे टोटली पूर्ण कॅल्क्युलेट होऊन इथे दिसेल. त्याच्यानंतर तुमचं जे जेंडर आहे ते इथे निवडायचं आहे. त्याच्यानंतर विचारलेलं आहे की तुम्ही जुळवा भाऊ बहीण आहात का. असेल तर इथे हो करायचं, नसेल तर नाही करायचं. समजा असेल तर इथे तुम्ही मेल आहात, फिमेल आहात, ट्रान्सजेंडर आहात ते सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर येथे तुमची विवाहाची स्थिती विचारलेली आहे. तुम्ही अनमॅरिड आहात, मॅरिड आहात, विडो आहात, विडोवर आहात, डिवोर्स आहात, जे काही असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या आईचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो पत्ता आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. जर तुमचा पत्ता कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता एकच असेल तर तुम्ही इथे जो खालचा बॉक्स आहे याच्यावरती क्लिक करू शकता. म्हणजे तुम्हाला जो वरचा पत्ता आहे आणि खालचा पत्ता समजा दोन्ही एकसारखे जर असेल तर तुम्ही या बॉक्सवरती टिक मार्क करा. त्याच्यानंतर तुमचा GSTचा पत्ता इथे विचारलेला आहे. तो तुमचा कॉरस्पॉन्डंट आहे की परमनंट आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ही जी तुम्ही माहिती भरलेली आहे ती पूर्णपणे भरलेली आहे की नाही भरलेली आहे हे तर या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला तुम्हाला माहीत पडेल की तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती सर्व ठिकाणची माहिती पूर्णपणे भरलेली आहे. त्याच्यामधली एकही माहिती जी आहे ती सुटलेली नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला तुमच्या 10वीची आणि 12वीची डिटेल्स टाकायची आहे. तुमची जर पदवी इथे पूर्ण झालेली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू नाही शकत. याच्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी पास झालेले आहात, कोणत्या महिन्यात पास झालेले आहात, तुम्हाला पर्सेंटेज किती आहे आणि तुमचे जे ग्रेड आहे ते इथे टाकून घ्यायचे आहे. म्हणजे कोणत्या क्लासमध्ये तुम्ही पास झालेले आहात ते टाकून घ्यायचं आहे. म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास असे क्लास असतात ते क्लास इथे टाकून घ्यायचे आहे. याच्यानंतर खाली 4 ऑप्शन आहेत. 4 प्रश्न विचारलेले आहे. या 4ही ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे यस करायचं आहे. याच्यानंतर विचारलेलं आहे तुम्हाला कामाचा अनुभव आहे का. जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे यस करू शकता, अन्यथा नो करू शकता. त्याच्यानंतर विचारलेलं आहे की तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता तिथली तुम्हाला भाषा लिहिता, वाचता, बोलता येते का ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. तुमचे जे डिटेल्स आहे ते
व्हॅलिडेट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जी माहिती फॉर्म भरताना येथे दिलेली आहे ती माहिती येथे फॉर्मच्या स्वरूपात इथे तुम्हाला दिसेल। एक फॉर्म दिसेल, त्याच्यामध्ये तुमची माहिती असेल आणि ही जी माहिती आहे ती आता सर्वपणे बरोबर आहे, अचूक आहे। याचं डिक्लेरेशन जे आहे ते तुम्हाला ॲग्री करायचं आहे। या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होईल। अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला तुमचा डाव्या हाताचा अंगठा आणि तुमच्या स्वतःच्या हाताने लिहिलेलं जे डिक्लेरेशन आहे त्याचा फोटो इथे अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर खाली दिलेला तुम्हाला सिक्युरिटी कोड इथे टाकायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्ही जाणार इथे पेमेंटच्या पेजवर। येथे तुम्हाला 59 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला हा जो सिक्युरिटी कोड आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, इंटरनेट बँकिंग असेल, वॉलेट असेल, कॅश कार्ड असेल किंवा मग तुमच्याकडे समजा पेटीएम असेल, गुगल पे असेल, फोनपे असेल तर याच्यासाठी येथे क्यूआरचा ऑप्शन दिलेला आहे। येथे क्यूआरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे UPI आयडीचा ऑप्शन येते आणि क्यूआरचा ऑप्शन येते। इथे तुम्ही UPI आयडी टाकून तुम्ही इथे पेमेंट करू शकता किंवा मग हा जो QR कोड आहे हा QR कोड स्कॅन करून तुम्ही इथे जे पेमेंट आहे ते इथे करू शकता। तुम्हाला इथे जे सुटेबल असेल तिथून तुम्ही हे पेमेंट करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट केल्याची अशा प्रकारे एक रिसिप्ट मिळेल, त्याची प्रिंट तुम्ही काढून द्या आणि त्याच्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो कसा डाउनलोड करायचा। तुम्ही तर आता फॉर्म भरलेला आहे, आता तो कसा डाउनलोड करायचा। तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ID आलेला असेल ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि एक पासवर्ड आलेला असेल या वेबसाईटच्या होमपेजवरती जा, तिथे ID पासवर्ड टाकून लॉग इन करा। लॉग इन केल्याबरोबरच तुम्हाला तुमचा फॉर्म तिथे ओपन झालेला दिसेल, तर त्या फॉर्मची प्रिंट काढून ती सेव्ह करून ठेवा, ती तुम्हाला परीक्षेच्या वेळेस कामी येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरू शकता। जर तुम्हाला काही कारणास्तव हा जर फॉर्म भरता येत नसेल तर त्याच्यासाठी माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता। माझी इन्स्टा ID मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही माझ्या इन्स्टा IDवर जा, तेथे मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा। मित्रांनो, या चॅनलवरचा माझा हा पहिला व्हिडिओ आहे। जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीबद्दल काही शंका असेल, काही प्रश्न असतील तुमचे, तर तुम्ही या व्हिडिओवरती कॉमेंट करू शकता, माझ्याशी संपर्क करू शकता। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी, कारण या चॅनलवरती आता तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील। तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल नक्की प्रेस करा। ज्यावेळेस आम्ही या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू त्यावेळेस तुम्हाला लगेच तुमच्या YouTube चॅनलवरती तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।